नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 4 ऑक्टोबर ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी नेमकं कशा प्रकारचं असेल, या संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 4 ऑक्टोबरची आहे, त्या सर्वांना जन्मतारखेच्या, जन्मदिनांकाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या इच्छा, आकांक्षा पूर्तीचे ठरो, हीच आमची सदिच्छा. व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर 4 ऑक्टोबर ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं व्यक्तिमत्व हे सामान्यापेक्षा थोडंसं निराळं असतं. म्हणजे त्यांचं वागणं, बोलणं, समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन हे सर्व काही याच्यामध्ये भिन्नता असते. खरं तर यांच्या वागण्याबद्दल किंवा यांच्या स्वभावाबद्दल, यांच्या विचारांबद्दल लवकर समजणं थोडंसं कठीण असतं. सामान्य जनांपेक्षा वेगळे ह्यांचे विचार असतात. थॉट प्रोसेस सुद्धा वेगळी असते. खरं तर ती खूप ॲडव्हान्स असते किंवा आधुनिक असते. तसं सांगायचं झालं तर फॅशनच्या प्रती सुद्धा किंवा राहणीमानाच्या बाबतीत सुद्धा कधी-कधी तुम्हाला हे अति फॅशनेबल वाटतील, तर कधी-कधी अगदीच त्यांची फॅशन ही जगापेक्षा वेगळी वाटेल. मुळात ती फॅशन ही वाटणार नाही. मुळातच ह्या ज्या व्यक्ती असतात त्यांचा विचार किंवा त्यांचं बौद्धिक जरी बघितलं, बौद्धिक अतिशय चांगलं असतं. परंतु यांचे विचार असतात ते अति आधुनिक असल्या कारणामुळे त्यावेळेस बऱ्याच जणांच्या ते पचनी पडत नाही. परंतु काही कालावधीनंतर यांनी जे मांडलेले विचार किती उपयुक्त होते याचा तुम्हाला अंदाज येऊ शकतो. असं असले तरी त्यांची वाणी तिखट असते, स्ट्रेट असतात, टोकाचा विचार करणारे असतात आणि खरं तर या ज्या व्यक्ती असतात स्वतःच्या कंडिशनवरती किंवा अटीवरती जीवन जगणारे असतात. म्हणजे इतर लोकं काय म्हणतील, समाज काय म्हणेल, आपली इमेज कशी राहील याचा ते जराही विचार करत नाही आणि यामुळेच यांच्यापासून लोकं 4 हात लांब राहणं पसंत करतात. परंतु या त्यांच्या स्वभावामुळे या ट्रस्टवर्दी मात्र नक्कीच असतात. म्हणजे जे त्यांच्या हृदयात असतं तेच त्यांच्या ओठांवर असतं आणि त्यामुळे तुम्ही यांच्यावरती विश्वास ठेवू शकता. उगाच समोरच्याला गोड-गोड वाटावं म्हणून साखर पेरणी करणं हे यांच्या स्वभावात मुळातच नसतं, जी की चांगली गोष्ट आहे. परंतु वाणी थोडीशी तिखट असते हे मात्र निश्चित. अर्थात यांची बुद्धी चांगली असते, परंतु वाणी तिखट असल्या कारणामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ॲडजस्ट करण्याची तयारी यांची जवळ नसल्या कारणामुळे बऱ्याच वेळेस एकच एका ठिकाणी कार्यक्षेत्रासंदर्भात राहणं कठीण होतं. त्याच्यामुळे करिअर यांची नेहमी बदलत असतात. अर्थात या गोष्टीवर थोडंसं काम करणं गरजेचं आहे. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची राहील आणि याचाच परिणाम त्यांच्या आर्थिक स्थावरतेवरती सुद्धा येतो. त्याच्यामुळे आर्थिक स्थावरता लवकर न येणं, बऱ्याच वेळेस खूप उशिरा आर्थिक स्थावरता येणं किंवा सर्व काही गुण असून सुद्धा स्थावरता मनाप्रमाणे न येणं, हा प्रकार यांच्या जीवनात बऱ्याच वेळेस दिसून येतो. याचप्रमाणे यांची वाणी मगाशी सांगितल्याप्रमाणे तिखट असतं आणि थोडंसं यांचं वागणं बोलणं सुद्धा समाजापेक्षा वेगळं असतं. समाजापेक्षा अलूफ राहणं किंवा एकटे राहणं हे पसंत करतात. म्हणजे मगाशी जसं सांगितलं, की स्वतःच्या अटींवरती जीवन जगणारे असतात. त्याच्यामुळे समाज काय म्हणेल, समाज कशाप्रकारे वागेल, समाजापासून आपण तुटत जातो आहे, यांची तमा मात्र यांना नसते. ते स्वतःच्या हिशोबाने काम करणारे असतात. परंतु काही वेळेस या ज्या व्यक्ती असतात, त्या समाजामध्ये अशा प्रकारे काही काम करून जातात, की जे चिरकाल टिकणार असतं आणि ह्या ज्या व्यक्ती असतात, या व्यक्ती खरं तर समाजाच्या मनात किंवा ज्या लोकांच्या मनात बराच वेळ स्वतःची जागा बनवून राहतात. कारण त्यांचं वागणं, बोलणं हे जबरदस्त असतं. ते बिनठोक असतं, बिनधास्त असतं. कुणालाही ते तसे घाबरणार नाहीत. आकलनशक्ती तर प्रचंड असते. कुठल्यातरी एका शास्त्राचा किंवा शास्त्र शाखेचा हे अगदी व्यवस्थितपणे अभ्यास करून सखोलता सुद्धा गाठतात. फक्त थोडंफार ॲडजस्ट करणं किंवा ह्या गोष्टी जर का किंवा त्यांची वाणी जर का चांगली असेल, तर ह्या व्यक्ती जीवनात भरपूर पुढे जातात. या गोष्टीवर थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. लागणं, कापणं, खरचटणं. त्याचप्रमाणे शारीरिक व्याधींच्या संदर्भातले त्रास यांना होऊ शकतात. शारीरिक दुखापतीच्या संदर्भातले सुद्धा त्रास होऊ शकतात. पाठीपोटाचे त्रास होणं किंवा त्याच्यावरती ऑपरेशन होणं इथपर्यंत काही गोष्टी होऊ शकतात. याचप्रमाणे ह्या ज्या व्यक्ती असतात, यांना पित्याचं सुख कमी मिळणं, पित्यापासून लांब राहणं, पित्याशी न जळणं किंवा पित्याच्या आयुष्यात आर्थिक चढ-उतार होणं आणि त्याचा परिणाम यांच्या आयुष्यावरती होणं, हा प्रकार यांच्या एकंदरीतच व्यक्तिमत्त्वामध्ये किंवा जीवनावरती जास्त प्रमाणात झालेला दिसून येतो. मगाशी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे यांच्या वागणुकीचा अंदाज येत नाही. मात्र जर का यांनी स्वतःच्या जीवनामध्ये चिकाटी किंवा कन्सिस्टन्सी ठेवली, तर ह्या व्यक्ती जबरदस्त पुढे जाऊ शकतील. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. म्हणजे जीवनातल्या महत्त्वपूर्ण गोष्टी जसं की नोकरी लागणं, स्थावरता येणं, विवाह होणं, संतती होणं, अशा प्रकारच्या किंवा यापेक्षा वेगळ्या काही जर का तुमच्या अपेक्षा असतील, तर त्या संदर्भातले सुद्धा चांगले अनुभव किंवा त्या संदर्भातला चांगला कालावधी जवळ एप्रिल 2025 पर्यंतचा असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं
4 ऑक्टोबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.